नमस्कार, आजा विदर्भ न्यूज चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत है। आज महाराष्ट्र के विधानसभा चुनाव का जिस प्रकार सभी को मालूम होगा, आज उसका रिजल्ट है। तो यहाँ राजुरा विधानसभा के क्षेत्र में देवराव दादा भोंगड़ा यानी कि भारतीय जनता पार्टी ने 1325 वोटों से विजयी। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव, विजयी भव, गगन गए विजयी भव। देवराव दादा निवडून आल्याबद्दल तुम्हाला कसं वाटून राहिलं? खूप खूप आनंद झाला आहे देवराव दादा निवडून आले, कारण विकासासाठी परिवर्तनासाठी दादा निवडून आलं खूप गरजेचं होतं। इथे आता एकदा या चिखलामध्ये कमळ फुललेला आहे आणि कमळ फुललेला आहे। आता बीजेपी आणि कमळ आणि विकास हाच एक नारा असणार आहे। विकासाचा वादा, विकासाचा वादा, आले 100 गेले 100, आले 100 गेले 100, दादा अंगार है, देवराव दादा अंगार है, लाडक्या बहिणीचा लाडका दादा देवराव दादा। सर्वांना नमस्कार। देवराव दादा हे मागील 10 वर्षापासून राजुरा विधानसभेमध्ये उत्कृष्ट काम करत आहे व त्यांच्या कामाचा जर काय लेखाजोखा सांगायचा झाला तर आज हा ऐतिहासिक विजय सांगू शकतो आम्ही। 1350 वोटांनी दादा हा विक्रमी मताने विजय झालेले आहेत। असं का नाही, सामान्य जनतेतून एकदम का नाही गरीब घरातून एक व्यक्ती येऊन आज का नाही विधानसभेमध्ये त्यांनी झेंडा फडकवलेला आहे, हा गौरवाची गोष्ट आहे। आणि राजुरा विधानसभेचा चेहरा मोहरा बदलण्याकरिता दादा देवराव दादाला निवडून येणे काळाची गरज होती। दादा हा निवडून आल्यामुळे आमच्या राजुरा विधानसभेचा इतिहास 100% बदलणार आहे। चेहरा मोहरा 100% विकास कामवणार आहेत। खरोखरच आज देवराव दादाचा संघर्षाला त्याचा कुठे कुठेतरी मतदारांनी त्याचा उल्लेख केला आहे आणि देवराव दादा आज विजय करून आले। खरोखर मतदारांचं खूप खूप अभिनंदन। आणि देवराव दादा संघर्षामुळे हे सगळं घडलं आणि कार्यकर्त्याच्या सहकार्यामुळे घडलं। धन्यवाद। देवराव भोंगळे असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्याने 1 वर्ष फक्त इथं घालून कार्यकर्त्यांना एवढं आपुलकी करून दिली की कार्यकर्त्यांना जीव ओतून काम केलं। आणि हा जो आम्हाला विजय मिळाला आहे तर ते आमच्या कार्यकर्त्याच्या मेहनतीने मिळाला आहे। देवराव दादा सांगितलं माझा प्रत्येक कार्यकर्ता मिळून आल्यानंतर आमदार बनल आणि कोणती अडचण मी कार्यकर्त्याला येऊ देणार नाही, मी कार्यकर्त्याला सुद्धा माझ्या आमदारकीप्रमाणे वागवीन असं त्यांनी आश्वासन दिलं। देवराव दादाचं खूप खूप अभिनंदन। राजुरा मतदारसंघाचे मी मनापासून आभार व्यक्त करते की आमच्या दादांना निवडून तुम्ही दिलं। मी तुमचा आभार व्यक्त करते। एका छोट्याशा गावातून निघालेले आमचे दादा, एका ग्रामपंचायत सदस्यापासून निघालेले दादा आज राजुरा विधानसभाने तुम्ही आमदार बनवलं। मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करते। अतिशय विक्रमी मताने तुम्ही निवडून दिलं। आमचा इथले लोक पार्सल म्हणत होते पण आज तुम्ही आमदार बनवलं, त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करते आणि धन्यवाद देतो। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव, विजयी भव, गगन गए विजयी भव। इसी के साथ मैं सारिका आपसे विदा लेती हूँ। देते रहिए आजा विदर्भ न्यूज चैनल। यदि अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत जाके अभी सब्सक्राइब कीजिए। धन्यवाद।